हाय हॅलो. तर आज पावभाजी बनवली होती आणि हा रविवारचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सकाळी सकाळी पावभाजी बनवली मी. तीच दुपारी पण खाल्ली आम्ही. तर चला पावभाजी कशी बनवली तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा, पावभाजीसाठी मी सगळ्या भाज्या चिरून घेतल्या व्यवस्थित आणि त्या कुकरला शिजवून घेतल्या आणि मग मॅशरला मॅश करून त्याच कुकरमध्ये परत मी त्या भाजीला फोडणी दिली. पावभाजी तर तयार झाली. त्यानंतर मला मेथीचे लाडू करायचे होते. मग ती मेथीचे लाडू करायला पण मी घेतले. भरपूर दिवस झाले करायचे आहेत म्हणून राहिले होते. एकदाची करून टाकले मेथीचे लाडू मी. त्याच्यामध्ये बघा, खोबरं भाजून टाकले मी आणि मेथी मिक्सरला बारीक फिरवून चाळणीने चाळून ती तुपात 2 ते 3 तासासाठी मी भिजत ठेवली होती. मग त्याचे मी लाडू वळून घेतले, डिंक तळून घेतला, अळीव घेतले, खसखस घेतली आणि ड्रायफ्रूट्स घेतले आणि थोडीशी कणिक भाजून त्याच्यामध्ये टाकली. नंतर बघा, हा ज्यूस करायला गेले स्ट्रॉबेरीचा. तर इकडं बघता बघता तो ज्यूस खाली सांडून गेला. तुमच्याकडं पण असं काय कधी होतं का? नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ते फ्रॉक शिवायचा राहिला होता, पण फ्रॉक अम्ब्रेला कट होता, तो पण शिवून घेतला. बघा, हे बघा कसा तयार झाला फ्रॉक. कसा फ्रॉक तयार झाला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि मग संध्याकाळच्या वेळेचा चहाचा वेळ झाला आणि मग चहा बनवला आणि त्यांच्यासाठी दोघांसाठी दूध दिलं आणि मी चहा घेतला.